गुड मॉर्निंग. लय भारी. रामकृष्ण हरी. चला उठा, सकाळ झाली, पहाट झाली, व्यायाम करायची वेळ झाली. आता किती वाजलेत बघा, एकच मिनटं. 4:47 झालेले आहेत. आणि आज तारीख आहे 9 जुलै 2025, वार बुधवार. चला उठा लवकर. गुड मॉर्निंग. कशात मजेत ना? असायलाच हवं. आज आपला टॉपिक जो आहे तो थोडा वेगळ्या विषयावर आहे. वेगळ्या विषयावर असा आहे का खर्च आणि इन्व्हेस्टमेंट. खर्च कशाला म्हणायचं आणि इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं, हा इन्व्हेस्टमेंट आहे. यावर मी थोडक्यात तुम्हाला माहिती देतोय, एक क्रमाक्रमाने जसं मला सुचतं तसं. तर अगोदर हे एनर्जी ड्रिंक घेतो आणि तरी येईल तुमच्यासोबत बोलायला. ओके. लय भारी आणि रामकृष्ण हरी. मित्रांनो, आपण ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी डिसीजमुळं किंवा कुठल्या तरी आजारामुळं जर ॲडमिट झालो, तर त्या ॲडमिट झाल्यानंतर आपल्याला डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये जो खर्च येतो तर त्याला खर्चच म्हणणार तुम्ही. किंवा तुम्ही म्हणजे जे तुमच्या इतर वापरांसाठी जे काही खर्च करतो आपण, किंवा जे पैसे आपण म्हणजे आपल्या बँक अकाउंटमधून खर्च होतात त्याला आपण खर्चच म्हणतो. आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, एखादी व्यक्ती सर्व्हिस करते आणि ती रिटायर झाली, तर ज्यावेळेस त्याचे ते कोणते जे फंड असतात, बरेचसे फंड असतात. मी तर सर्व्हिसला नव्हतो त्यामुळे ते फंडच काय मला एवढं माहीत नाही, पण ते फंड जमा होतात आणि त्यावर काही रक्कम सरकार देते. आणि ती जी रिटायरमेंटला त्याला ती म्हणजे आपण काय म्हणतो पेन्शन स्वरूपात किंवा डिपॉझिट स्वरूपात जी पाठीमागे मिळते त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण. किंवा आपण बँकेमध्ये पैसे थोडे थोडे साचवत राहिलो तर इन्व्हेस्टमेंट करत राहिलो थोडक्यात, तर ते आपल्याला एक खटी मिळतात, आपल्या वापरासाठी मिळतात. बरोबर. ही इन्व्हेस्टमेंट झाली. आणि खर्च म्हणजे जो आपण आपल्यासाठी जो करतोय, म्हणजे इतर कामासाठी, म्हणजे थोडक्यात तुम्हाला कपडा लत्ता वगैरे 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 याच्यासाठी जो खर्च करतो आपण त्याला जो खर्चच म्हणतो आपण. जमा आणि खर्च. आता सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर. आपल्या शरीरामध्ये 2-3 प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. इन्व्हेस्टमेंट कशाला म्हणायचं आता तुम्हाला मी सांगतो. आपल्या शरीरासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालं तर त्याच्यावर जो खर्च होतो त्याला खर्चच म्हणायचं. परंतु आपलं शरीर हॉस्पिटलमध्ये न जाता तंदुरुस्त राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी हा जो इन्व्हेस्टमेंट आहे हे इन्व्हेस्टमेंट आहे. आता त्याच्यामध्ये कसं माहिती का, तुमचं माइंडसेट लय महत्त्वाचं आहे. माइंडसेट कसं म्हणजे तुम्ही मनाने भक्कम असले पाहिजेत. अभी तो मैं जेव्हा हो, मी नेहमी म्हणतो अभी तो मैं जेव्हा हो. आता माझं वय तर सध्या 66 चालू आहे, तरी पण मी कधीच मला माझा म्हणजे 66 वयाचा समजत नाही आहे आणि तरुणच समजतो मी. हे जी माइंडसेट आहे, कम्फर्ट झोनच्या बाहेरून तुम्ही जर आले तर तुमचं हे सगळं होणार आहे. आणि हे एका दिवसात माइंडसेट पण होत नसतं. ह्यो काय म्हणन तो काय म्हणन हे असं चालूच असतं. पाहुणे रावळे सगळे मित्रमंडळी सगळे नाव ठेवणारे असतात. परंतु यातनं तुम्हाला जर बाहेर यायचं असेल तर हे एका दिवसात होणारी गोष्ट नाही. तुम्हाला सतत यावं लागेल, सतत दररोज पहाटे उठावं लागेल. ह्या ज्या सवयी आहेत बॅड, आपण त्याला काय बॅड हॅबिट म्हणतो, म्हणजे ज्या चुकीच्या सवयी होत्या, खानपानाच्या असो किंवा उठायच्या झोपायच्या असो किंवा न व्यायाम करण्याच्या असो, ह्या ज्या बॅड सवयी आहेत त्या म्हणजे बॅड लाईफस्टाईल म्हणता तुम्ही त्याला. आपण जर ती लाईफस्टाईल जर चेंज केली तर तंदुरुस्त राहायचं. आता मरण तर हे सगळ्यांनाच आहे, कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. मरणच आहे. परंतु त्यातली त्यात आपल्याला आपण त्याला काय म्हणतो माहिती का, एखादा माणूस 100 वर्ष जगला, 100 वर्ष जगला, 60 वर्ष जगला, 25 वर्ष जगला. परंतु जीवन कशाला म्हणायचं, चांगलं खा, चांगलं राहा, चांगलं वागा. आणि तुम्ही किती दिवस जगलात त्यापेक्षा कसे जगलात हे लय महत्त्वाचं आहे. आता इन्व्हेस्टमेंट हा महत्त्वाचा आपला म्हणजे टार्गेट आहे. आता इन्व्हेस्टमेंट तुम्ही जर शरीरावर करत असेल मग ती दवाखान्यात ॲडमिट करून त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणायची का, अजिबात नाही आहे. तुम्ही शरीरासाठी जे काही खाताय, जे तुमचं लाईफस्टाईल जे पूर्वीचं चुकीचं आहे त्यावर जो खर्च होणार आहे ते इन्व्हेस्टमेंट आहे. आणि ते आपण नाही म्हणत का, आता समजा उदाहरण तुम्हाला थोडक्यात देतो, बँकेचं उदाहरण देतो. मी जर काल म्हणजे भूतकाळामध्ये मी जर समजा 10 रुपये उदाहरण देतो तुम्हाला, 10 रुपये जर मी बँकेत ठेवलेले असेल, जमा केलेले असतील, तर ते मला भविष्यकाळाच्या याच्यामध्ये मला रिटर्न मिळणार. बरोबर. म्हणजे थोडक्यात 10 रुपये मी भूतकाळामध्ये म्हणजे काल ठेवलेले आहेत तर ते आज मला वापरायला मिळणार, वर्तमान काळात समजा तुम्ही. बरोबर. आणि जर समजा वर्तमान काळामध्ये 10 रुपये ठेवले तर ते भूतकाळात मिळतील. हे झाले इन्व्हेस्टमेंट. म्हणजे कसं का बा, तुम्ही आता पूर्वीचं तुमचं शरीर कसं होतं,
लाईफस्टाईल चुकीची होती, ह्या सगळ्या गोष्टी आल्याबरोबर. परंतु आज वर्तमान काळ, आत्ता जो चालू काळ आहे, यामध्ये तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली पाठीमागची सोडून आत्ताची, तर त्यामध्ये खूप सुधारणा होते आणि भविष्यकाळ तुमचा उज्ज्वल राहील. उज्ज्वल म्हणजे काय राहणार? तंदुरुस्त राहणार, चांगले राहणार, चांगले वागणार आणि जास्तीत जास्त जीवनाचा आनंद घेत चाला. कारण शरीर हे लय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर समजा म्हणजे आपण त्याला काय म्हणू का, खूप पैसे कमवलेत, खूप पैसे इन्कम केला आहे, परंतु तुम्हाला जर समजा एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर तुम्हाला चालताच येत नाही, तर त्या पैशाचं काय करणार तुम्ही? त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता एक थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला. आजचा विषय हा टॉपिक आपला जो होता इन्व्हेस्टमेंट आणि खर्च तुम्ही करा, जरूर करा. खर्च काही गोष्टीला करावाच लागतो, तर टाळता येत नाही, बरोबर. जसं आपण नाही का मी मागे पण सांगितलं होतं का बा 1 कोटीची गाडी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर रॉकेल डिझेल वाटायला लागले, म्हणजे ज्या गाडीमध्ये जे पाहिजे तेच होता. तुम्ही डिझेलची गाडी असेल तर डिझेलच होता ना, तुम्ही रॉकेल ओतलं तर काय होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. आणि आपण त्या गोष्टीला आपण जपतो कारण ती महागाची गाडी. परंतु आपल्या एका अवयवाचं, एका पार्टचं तुम्ही जर व्हॅल्युएशन काढलं किंवा किंमत काढली, किडनीची किंमत किती, अमुकची तमुकची, सगळे जे ऑर्गन आहेत शरीराची, याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. आणि हे करोडो कोटीचं म्हणजे हे आपलं शरीर आहे आणि हे आपल्याला भगवंताने दिले. तुमचा कोणता देव आहे? ज्याच्या त्याच्या देवाने हे दिला असं समजू आपण. माझा तर निसर्ग हा देव आहे, नैसर्गिक आहे प्रक्रिया सगळ्या. मी सर्व धर्माला मानतोय, मागे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु ह्या शरीराला जपण्यासाठी तुम्ही यात काय ओतताय? बटाटवडा, पाव, हे सगळं मंचुरियन सगळं काय जे आहे तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण मी ते पण खाऊन बसलेलो आहे. म्हणून तर माझं वजन वाढलेलं होतं. या सगळ्या गोष्टी मी केलेल्या होत्या. लाईफस्टाईल माझी ती होती आणि त्यामधून मला जो त्रास झाला तो तुम्हाला होऊ नये म्हणून मी तुमच्यासमोर हे व्यक्त करतोय का शरीराला जपा, मानसिक स्थिती बदलावा. मानसिक स्थिती लई महत्त्वाची आहे तुमची. घरची परिस्थिती कशी आहे काय याच्याशी मला काही घेणं नाही आणि ते काय तसं काय नसतं. सांगायला भरपूर असतं बाबा माझ्याकडे पैसेच नाही, अमुक नाही, तमुक नाही, पण जर तुम्ही पार्टीला गेले तर तिथे हजारो रुपये खर्च होतात. ही वस्तू तिथे आहे. मी सगळं ह्या अनुभवातून गेलो म्हणून तुम्हाला सांगण्याचा मला अधिकार आहे. एखादी गोष्ट समजा एखादी म्हणजे आपण काय म्हणू, एखादं पेय असू द्या, कुठल्या प्रकारचे पेय असू द्या. आता हे पेय आहे माझं, आता हे दररोज मी घेतोय. मी अलग लक्षात, संध्याकाळचे मित्र कमी आहेत आणि सकाळचे मित्र माझे जास्त. आता किती वाजलेले आहे तुम्हाला माहिती आहे? 5:20 झालेले, बरोबर. माझ्या घड्याळावरून मी पहिलं म्हणजे 5:20 झाले तुमच्यासमोर हे बोलतोय मी. आता हे पेय याची काय चव आहे हे पिल्याशिवाय कळणार नाही तुम्हाला, बरोबर. आणि मग हे पिण्यासाठी काय करावं लागतं? पिवाच लागतं ना. मग तुम्ही विकत आणा, कोणी पाहतं तुम्हाला. परंतु हे मी कशासाठी सांगतोय तुम्हाला मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा का ह्या ज्या भौगोलिक परिस्थिती आहे याच्याशी तुम्हाला समरस व्हायचे. समरस झाल्यामुळं काय होणार आहे, तुम्ही लोकांचे विचार, तुमचे विचार हे सर्व काही कळणार आहे तुम्हाला. आता मी थोडंसं म्हणजे ऑनलाईन व्यायाम मला तो सुचला विषय म्हणून ऑनलाईन व्यायाम मी बंद करून हा तुमच्या समोर मांडतोय विषय, लक्षात ठेवा. आपला हा बोलणं झाल्यानंतर मी परत व्यायाम करायला सुरुवात करणार आहे, हे पण तुम्हाला सांगतो मी. कारण हे लई महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला, तुमच्या मनाला, या सर्व गोष्टीला तुम्हाला जपलंच पाहिजे. नाही जपलं तुम्ही तर तुमचे कोण नाही. तुम्हाला काय होतं माहिती का, एकदा माणूस गेला 10 दिवस, 13 दिवस, वर्ष, श्राद्ध वगैरे तिथपर्यंत ठीक आहे. बाकीचं कोणाचंही वाचून लढत नाही, हे पण लक्षात ठेवा. डायरेक्ट बोलतोय मी, तुम्हाला राग आला तरी चालत. ही म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, ही समाजाची कृती आहे, विकृती नाही. ही सामाजिक बांधिलकी आहे. कोणच वाचून राहत नसतं, बरोबर आहे. आणि एखादी व्यक्ती गेली, अचानक गेली, कशी गेली, काय गेली, तो गेला. त्याचं जे जिथपर्यंत होतं तिथपर्यंत तो गेला. त्यानंतर जो त्यांचे घरचे नातेवाईक हे, कौटुंबिक हे किंवा सोयरे वगैरे हे थांबतात का? तुमच्या लक्षात आहे का, ह्या शरीराला नेल्यानंतर पोपटराव म्हणणार नाही, लक्षात ठेवा. ही बॉडी म्हणणार आहे. हे बॉडीला लवकर न्या, लवकर जाळा, लवकर जा. मग हे काय, हे तुम्हाला डायरेक्ट सांगितलं मी. हे घरोघरी तेच आहे आणि समाजामध्ये हे आहेच आहे. परंतु आपण आपल्यासाठी, जो समाज आहे तो आपल्यासाठी काय करतोय त्यापेक्षा आपण समाजासाठी काय करतोय. कारण तुम्हाला मी सांगितलं 10 रुपये काल ठेवलेले असेल तर ते आज भेटेन, आज ठेवले असेल ते उद्या भेटेन. तसंच समाजासाठी तुम्ही काय करताय ती पण ठेवण आहे, ते पण तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, लक्षात ठेवा. सामाजिक कार्य वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात हे सामाजिक कार्य आहे. याचे म्हणजे फल म्हणजे जे नाही का आपण म्हणतो मेल्यानंतर कुठं जातो माणूस. आता हा वेगळा थोडा विषय चालला आपला, पण तरी तो थोडक्यात सांगतो मी. मेल्यानंतर कुठं विषय म्हणजे कुठं जातो व्यक्ती, ती कुठं जाते किंवा ती माणूस कुठं जातो.
तर एका म्हणजे असं सांगितलं होतं दृष्टांत एक महाराजांनी का बाबा ज्यावेळेस 10वा असतो त्या व्यक्तीचा, तर 10व्यामध्ये जे लोक गप्पा करतात ना, बाया असो, स्त्रिया असो, पुरुष असो, कोणी असो, ती मेलेल्या व्यक्तीचे जर गुण गायले तर ते कुठं गेलं हे तुमच्या लक्षात आलं. आणि त्याला जर दोष देत राहिले त्या व्यक्तीला, मेलेल्या व्यक्तीला, हा तो असाच होता, ते तसाच होता, अशा गप्पा झाल्या तर तो कुठं गेला हे त्याच्यातनं लगेच सारं येतं. म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला नरक आणि स्वर्ग वगैरे ह्या काही गोष्टी आपला विषय पण नाही, तो नरकात जातो का स्वर्गात जातो, परंतु माणूस जिवंत जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला मान आहे. काय माझ्या वडिलांनी एक सांगितलेली गोष्ट होती, म्हणजे मी सत्य सांगतो, माझ्या वडिलांनी माझ्यावर जे संस्कार केले आई वडिलांनी ते चांगलेच आहेत, त्यातनं मी काही गोष्टी घेतलेल्या आहेत, काही म्हणण्यापेक्षा सर्वच घेतलेल्या आहेत. पण त्यातली एक गोष्ट मला आठवती चांगली, आता तो विषय निघाला म्हणून. माझे वडील काय म्हणले, म्हणजे ते स्वतःवर घेऊन कधी मला सांगत होते, जसं मी सांगितलं ना आता घेऊन माझं स्वतःवर, तसं ते पण सांगत होते. ते काय म्हणले का बा पोरांनो, मग आता त्या मला पोरांनो म्हणायचे ना, किंवा पोपट म्हणायचे मला. आमचा भाऊ आता तो लहान होता, तो शाळेत होता नगरला, आणि मी घरी असायचो. मी लग्नाच्या अगोदरची गोष्ट किंवा लग्नानंतरही पण तेच सांगितलेले वडिलांनी, का माणूस जोपर्यंत जिवंत आहे त्याला तोपर्यंत खाऊ पिऊ घाला. मेल्यानंतर त्या व्यक्तीला 10व्याला 13व्याला वर्ष साधायला तुम्ही गुलाबजामू घालताय का काय घालताय त्याला काही अर्थ नाही, परंतु ती एक रूढी आहे. ती रूढीप्रमाणे तुम्ही काय करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न येतो. परंतु ती जी व्यक्ती गेलेली असते त्याला काय घेणं नसेल, ती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला तुम्ही जपा ना. तसंच आपलं हे शरीर जोपर्यंत आहे, जिवंतच म्हणू आपण त्याला, तोपर्यंत तुम्ही त्या शरीराला जपा. आणि हे शरीर म्हणजे शरीरच आहे, त्यासाठी एवढंच मी बोलतोय. आणि लगेच मला आता व्यायाम सुरू करायचा आहे. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. पुन्हा येण्याचं कारण असं, व्यायाम होता, व्यायामामुळं मी मधीच आपला व्हिडिओ बंद झालेला होता आणि व्यायाम आता संपलाय. आता बघा 6:45 वाजलेले आहेत आणि तसा 6:30लाच व्यायाम संपलेला आहे. पण 5-10 मिनटं मी थांबलो झाला थोडं, कारण शेक घ्यायचा होता मला. आपलं जे टॉपिक होतं खर्च, जमा खर्च आणि इन्व्हेस्टमेंट, त्याला जोडून एक व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे देणार होतो, परंतु वेळेअभावी नाही देऊ शकलो. परंतु थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, आपल्या शरीराची आपणच काळजी घ्यायची. आपल्या शरीराला जर आपल्याला डिसऑर्डर असेल, वजन जादा असेल किंवा कमी असेल, हे वजन कमी असलेलं वाढवण्यासाठी किंवा जास्त असलेलं कमी करण्यासाठी जर सजेशन करायचं असेल, डॉक्टरने सांगितलं किंवा इतर कोचनी तुमच्या सांगितलं वजन कमी करायचे, वाढवायचे, तर तुम्ही लोक व्यायामाला लावू शकता का? अजिबात नाही. ते तुम्हालाच करावं लागेल वजन कमी. बरोबर, तुम्हाला वजन कमी करायचं आहे म्हटल्यानंतर तुम्हाला एक म्हणजे जोकली सांगतो मी. आपलं ज्यावेळेस मागायचं जे टॉपिक होतं खर्च आणि इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर व्यायाम सुरू झाला म्हणून आपण मध्येच बंद केला होता व्हिडिओ. परंतु मग मी एक टेटस मुद्दाम ठेवलं. मुद्दाम का असं ठेवलं मी त्याचं सांगतो. का बरं, लोकांना किती आपली काळजी हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. म्हणजे तुमची स्वतःची काळजी लोक घेतात का हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी ते टेटस ठेवलं. टेटसवर काय ठेवलं होतं का, आजपासून मी व्यायाम बंद केलेला आहे, प्रतिक्रिया द्या. या काही पठ्ठ्याने प्रतिक्रिया दिली नाही, पण व्यायाम ती जी स्टेटस होतं ते स्टेटस कोणी पाहिलं का, जे माझे मित्र वगैरे आहेत ते, परंतु ते व्यायाम करत नाहीत. लक्षात ठेवा, ऑनलाईन व्यायाम करत नाहीत, सकसार खात नाही, अशा खूप मित्रांनी माझं स्टेटस पाहिलं, परंतु त्यांना हिंमत नाही होणार मला उत्तर देण्याची किंवा प्रतिक्रिया द्यायची. कारण ते स्वतः करत नाहीत ना. मग ते त्यांना वाटतं का बरं आपल्या गँगमध्ये हा माणूस जमा झाला आहे. पण मित्रांनो, मी तसं काही करणार नाही. मी स्टेटस फक्त एवढ्यासाठी दिलं का लोक आपली किती काळजी करतात बा हे तुम्हाला सांगण्यासाठी. तर तुमची कोणीच काळजी करणार नाही, तुम्हालाच काळजी करावं लागणार आहे. तुम्हालाच म्हणजे काय आपण त्याला काय म्हणू का बा, जे ऑनलाईन व्यायाम वगैरे करायचा ना, हा तुम्हालाच करावा लागणार आहे. लोक कामाला लावून तुमच्याकडे किती पैसे असले तर त्याचा उपयोग होणार नाही आहे. आजचा व्यायाम खूप भारी झाला, चांगला झाला आहे. त्याचे पण काही मी ह्या क्लिपमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये काही व्हिडिओ मी ठेवण्याचा प्रयत्न करेन. पण नसेल योग्य वाटत तर नाही ठेवा, कारण व्हिडिओ जर मोठा झाला तर ते योग्य आहे. कारण जास्त मोठा व्हिडिओ जर झाला तर त्याचाही प्रॉब्लेम येतो. आणि माझे जे व्हिडिओ पाहणारी जी व्यक्ती आहेत त्या या एकतर ऑनलाईन व्यायाम करतात, त्यांच्यासाठी हा माझा व्हिडिओ असतो. किंवा जे ऑनलाईन व्यायाम करत नाही, ज्यांना डिसऑर्डर आहे, ज्यांचे वजन जास्त आहे, ज्यांचे वजन कमी आहेत किंवा इतर त्रास आहे, इतर आजार आहेत, त्यांना मोटिवेशन देण्यासाठी हा माझा एकमेव प्रयत्न असतो की त्यांनीसुद्धा माझ्यासारखं हेल्दी हॅपीनेस लाईफ जगावं. तेवढ्यासाठी मी हा व्हिडिओचा उठाठेव करत असतो. आणि मी खूप शोधून आणतो. काही मोटिवेशनचे जे व्हिडिओ ते काही इतके सोपे नाही आहेत, ते सुद्धा म्हणजे शोधावं लागते, त्याला वेळ द्यावा लागतो. आणि तो वेळ मी का देतो आहे,
का बा आपलेच बंधू जे ना आपलेच म्हणजे नातेवाईक किंवा आपलेच सगळे सोयरे हेल्दी राहावेत एवढ्यासाठी हा माझा खाटाठोपा असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असा आपल्यास तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपण ह्या चॅनलवर जर जे नवीन असतील त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करण्यासाठी जे आयकॉनचं बटन आहे बेल म्हणजे घंटेसारखं त्याला तुम्ही टच जरी केलं तरी तुम्हाला सगळे मेसेज तुमच्या मोबाईलमध्ये ते बघायला मिळतील. पण निश्चित पाहून उपयोग नाही किंवा मी काय म्हणतोय बाबा तुम्ही मला सबस्क्राईब नाही केलं नाही पाहिजे तरी चालेल, परंतु जे मी सांगतोय ते तुम्ही जरी ऐकलं 1% जरी ऐकलं 1% जरी लोकांनी जर ते आत्मसात केलं तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल. कारण व्हिडिओ पाहून वजन कमी होत नसतं, मोटिवेशन करून मोटिवेशन होत नाही माणूस. प्रत्यक्ष स्वतःलाच हे करावं लागतं. पहाटे 3:30ला उठावं लागत आहे. कारण हे ज्या लाईफस्टाईल माझ्या पूर्वीच्या होत्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मी किती वाजता उठत होतो, किती वाजता झोपत होतो, मी काय काय कुठं नाही केले, काय काय नाही, हे सगळं मागच्या व्हिडिओमध्ये टाकले. पण ह्या व्हिडिओमध्ये बी डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक मी देतोय, ते परत एकदा व्हिडिओ पहा आणि मग हा व्हिडिओ पहा आणि स्वतःलाच कंपॅरिझन त्याला करायचा प्रयत्न करा की बा आपण कुठं चाललोय आणि आपण काय होतो बा. या सगळ्या गोष्टी म्हणजे इत्यंभूत सांगणं बी शक्य नाही होणार आता ह्या व्हिडिओ, कारण ते डबल रिपीट होईल. ठीक आहे, चला भेटूया परत पुन्हा अशा नवीन व्हिडिओचं टॉपिक घेऊन. ओके, थँक्यू.